श्रावण महिन्यामध्ये ही चमत्कारिक झाडे तुमची इच्छा नक्की पूर्ण करू शकतात. होय, पैसा, आरोग्य, इच्छापूर्तीसाठी, दोष निवारणासाठी या 3 झाडांचं पूजन श्रावणात आवर्जून करावं असं सांगितलं जातं. कारण श्रावण महिना म्हणजे भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या उपासनेचा सर्वात पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात फक्त 3 पवित्र झाडांची सेवा आणि पूजा केली तर तुम्हाला धनप्राप्ती, उत्तम आरोग्य, मनोकामना पूर्ण होणं आणि अनेक दोषांपासून मुक्ती मिळणं यांसारख्या सर्व गोष्टी श्रावण महिन्यात घडू शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे. मग हे 3 झाडं कोणती आहेत? तर पहिलं झाड आहे बेलाचे झाड. बेलाचे झाड हे शिवकृपेचं प्रतीक आहे. श्रावण म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते बेलपत्र. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे. असं मानलं जातं की बेलाच्या झाडामध्ये भगवान शंकरांचा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. आता याच धार्मिक महत्त्व आणि श्रावणी सोमवार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणं शुभ मानलं जातं. 3 पानांचे बेलपत्र ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते. शिवपूजेत बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा क्षय होतो, अशी ही श्रद्धा आहे. आता अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये बेलपूजेने आर्थिक अडचणी दूर होतात, घरातील नकारात्मकता दूर होते आणि शिवकृपा प्राप्त होते, असं वर्णनही आढळतं. म्हणूनच याची पूजा श्रावणात आवर्जून करावी. यासाठी सकाळी बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करावं. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा या झाडाखाली जप करावा. झाडाला नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. शिवाय आरोग्याच्या दृष्टीनं हे झाड खूप महत्त्वाचं मानलं गेलंय. बेलाचे फळ आणि पानं हे आयुर्वेदातही महत्त्वाची मानली जातात. पचन संस्था मजबूत ठेवण्यासाठी बेलाचा उपयोग केला जातो. मग अशा प्रकारे आपण श्रावणात बेलाच्या झाडाखाली पूजा करून शिवकृपा प्राप्त करू शकता. मंडळी, आपल्याकडे बेलाचे झाड आहे का? त्याचे महत्त्व आणि बेलाचे झाडाचे फायदे या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता दुसरं झाड आहे तुळस. भारतीय संस्कृतीत तुळशीला देवीचं स्वरूप म्हटलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळस असते तिथे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. तुळशीची दररोज पूजा करावी. पण श्रावण महिन्यात आवर्जून दररोज पूजा करावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात नेमकी पूजा कशी करावी? तर तुळशीला पाणी अर्पण करावं आणि दररोज दीप लावावा. यामुळे पुण्य प्राप्त होते. शिवाय अनेक कुटुंबांमध्ये तुळशीसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं, अशी ही लोकमान्यता आहे. मग श्रावणामध्ये आपण तुळशीचं पूजन आवर्जून करावं. रोज सकाळी स्वच्छ पाणी अर्पण करावं. संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा ओम तुलसीय नमः या मंत्राचा आवर्जून 108 वेळा जप करावा. यामुळे लक्ष्मी कृपा नक्कीच प्राप्त होते, असा विश्वास आहे. शिवाय तुळस औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सर्दी खोकल्यामध्ये उपयोगी मानली गेलेली ही तुळस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली गेलेली आहे. शिवाय आपल्या घरातील वातावरणसुद्धा या तुळशीमुळे शुद्ध राहण्यास मदत मिळते. तुळशीची पूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुळशीला रविवारी पाणी घातलं जात नाही अशी ही एक मान्यता आहे. तिसरं झाड जे आहे ते आपल्या घरात असावं किंवा श्रावणात याची पूजा आवर्जून करावी ते म्हणजे शमी वृक्ष किंवा शमीचं झाड. शमी वृक्षाला भारतीय परंपरेत अत्यंत शुभ स्थान आहे. महाभारतात पांडवांनी अज्ञातवासात आपली शस्त्र शमी वृक्षात ठेवली होती. विजयादशमीच्या दिवशी शमीपूजनाची परंपरा आजही पाळली जाते. आता शमी वृक्ष हे भगवान शनिदेवांशी संबंधित मानले गेले. त्यामुळे आपल्या घरात जे काही दोष असतील त्याचं निवारण या वृक्षामुळे होतं असं म्हणतात. म्हणून श्रावणात या वृक्षाची पूजा आवर्जून करावी. यासाठी सकाळी झाडाला पाणी अर्पण करावं, काळे तीळ अर्पण केले जाऊ शकतात आणि या झाडासमोर ओम शं शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा दररोज श्रावणात जप करावा. श्रावण महिन्यात शनिवारी शमीच्या झाडाला पाणी अर्पण करून किंवा दिवा लावल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी ही श्रद्धा आहे. शिवाय धार्मिक श्रद्धेनुसार शमीची पूजा केल्याने शनिदोष शांत होतो, ग्रहदोषांचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. तर मंडळी, श्रावण महिन्यात बेलाचं झाड, तुळस आणि शमी वृक्ष ही 3 झाडं धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानले गेले. जसं आधी सांगितलं की बेलाचे झाड भगवान शिवाची कृपा प्राप्त करून देते. तुळस ही देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची कृपा मिळवून देते. तर शमीचं झाड हे शनिदोष शांत करण्यास मदत करते आणि आपली इच्छापूर्तीसाठीही खूप शुभ मानलं जातं अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून लक्षात ठेवा, या झाडांची पूजा फक्त धनप्राप्तीसाठी नाही तर निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही खूप महत्त्वाची ठरू शकेल. फक्त श्रद्धा आणि सात्विक आचरण आणि चांगली कर्म यांचा आपल्या परंपरेत सर्वाधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून आपली कर्म करत राहा आणि श्रावण महिन्यात या 3 झाडांची काळजी नक्की घ्या. मग तुमच्या घरी यापैकी कोणतं झाड आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.